नमस्कार श्रोत्यो, मी रुपाली पुरळकर. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यो, प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं पुस्तक आपण वाचत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं, रमाई सासरी नांदायला गेल्या. नववधू सुभेदारांच्या शिस्तप्रिय घरातल्या वातावरणात हळूहळू रुळू लागल्या होत्या. तसेच आपण पाहिलं की बाबा सुभेदारांचं निधनाचा प्रसंग. आता पुढील भाग. सुभेदार म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा आधारवड. आता तो आधारवडच कायमचा उन्मळून पडला होता. नेहमीसाठी सृष्टीने दृष्टीआड झाला होता. त्यानंतर काही दिवसातच लक्ष्मीबाईस दुसऱ्या अपत्यासाठी दिवस गेले. घरात वयस्कर आणि अनुभवी विकलांग मीरा आत्या तेवढीच होती. भिवाचे मधले बंधू आनंदरावांनी घरातली जबाबदारी खांद्यावर घेतली. सुभेदारांच्या निधनानंतर त्यांची पत्नी भिवा व त्यांच्या भावंडांची सावत्राई जिजाबाईस त्या घरात राहण्यात स्वारस्य उरले नाही. तिने तिचे कपडे लत्ते एका पिशवीत भरले आणि ती दादर परिसरात राहणाऱ्या तिच्या भावाकडे जमादार शिरकावळे यांच्याकडे ती कायमची निघून गेली. आनंदराव बाळारामच्या पाठचे. बाळाराम थोरले, मात्र ते कुटुंबापासून फटकूनच राहत. त्यांना मद्यपानाचे व्यसन असल्यामुळे त्यांचे आणि सुभेदारांचे पडत नसे. त्यांनी पोयबावडीत भाड्याने स्वतंत्र खोली घेऊन संसार थाटला होता. बाळाराम कापड गिरणीमध्ये नोकरीस होते. पित्याच्या अंतिम विधीस आणि मरणोत्तर क्रियाक्रमासाठी मात्र ते आवर्जून हजर होते. सुभेदारांच्या दुखवट्याचे 10 दिवस निघून गेले. 11व्या दिवशी सायंकाळी सुभेदारांच्या शिरस्त्याप्रमाणे रोजच्या प्रार्थनेसाठी सर्व कुटुंब एकत्र जमले. 11 दिवसांच्या खंडानंतर सुभेदारांच्या अनुपस्थित ती पहिलीच प्रार्थना. आनंदराव दीर्घगंभीर आवाजात सुभेदारांचा एक आवडता कबीर दोहा म्हणू लागले. सबद निरंतर से मन लागा, मलिन वासना त्यागी, उठ बैठत कबहू न छूटे, ऐसी तारी लागी, कहत कबीर यह उन्मनी, रहनी सो परगट भाई, दुख सुख से कोई परे, परम पद ते ही पदा रहा समाई. कबीरांचा हा दोहा सुभेदार अतिशय तन्मयतेने गात. भिवाला पित्याची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचं हृदय भरून आलं. डोळे अश्रूंनी दाटले. रामीचा यशवंत घरात अंगणात खेळत रांगत होता. कलेकलेनं वाढत होता. बाबा गेल्यानंतर भिवाला भयान आणि भकास वाटू लागलं. पित्याची नुसती आठवण जरी आली तरी त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येई. आठवणी अनावर झाल्या की तो परळच्या स्मशानभूमीत, ज्या ठिकाणी सुभेदारांचे कलेवर पुरले होते, तिथे जाऊन तासनतास बसे. ज्या ठिकाणी बाबांना पुरले त्या जागेकडे एकटक पाहत असे. तो एकटाच बाबांबरोबर हितगुज करी. कधी कधी भिवा रामूलाही स्मशानात घेऊन जात असे. रामू पित्या समान सासऱ्याचे मनोभावे दर्शन घेई. दोघेही सुभेदारांच्या चिरनिद्रेच्या ठिकाणी शांतपणे बसत. त्यामुळे जणू भिवास ऊर्जा मिळत होती, हिंमत येत होती आणि एक अनामिक समाधानही वाटत होते. कोकणातील चालीरीतीप्रमाणे सुभेदारांचे निर्वाण झाल्यानंतर त्यांचा एक फोटो काढण्यात आला होता. एक अमूल्य ठेवा म्हणून भिवाने तो त्यांच्या पुस्तकांच्या कपाटात जपून ठेवला होता. 50 नंबरच्या खोलीत भिवाला पित्याच्या आठवणी बैचेन करीत. त्या खोलीत ते नेहमी ज्या जागेवर बसत त्या जागेकडे तो एकटक पाहत असे. त्याच्या डोळ्यांना आपोआप धारा लागत. त्या खोलीत बसून कॉलेजचा अभ्यास करणं त्यांना अशक्य वाटे. भिवाने बॉम्बे म्युनिसिपल संबंधित विभागाकडे अर्ज केला. 50 नंबरची खोली बदलून दुसरी खोली देण्याची विनंती केली. भिवाला 50 नंबरची खोली बदलून 42 नंबरची खोली देण्यात आली.
त्याने आपल्या अभ्यासाचा सर्व पसारा नवीन खोलीत हलवला. भिवाला त्याचे समवयस्क आता भीमा किंवा भीमराव म्हणून संबोधू लागले. बयो मात्र त्याला शेवटपर्यंत भिवाच म्हणत असे. बडोद्याला राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे कार्यालयातील सहकार्य तर सोडाच, उलट जातीयतेच्या नावाखाली छळत असल्यामुळे, त्यातच भर म्हणून वडिलांचे निधन झाल्यामुळे भीमराव मनातून बडोद्याला जाण्याचा बेत रद्द करू पाहत होता. गायकवाड महाराजांचा मनाचा कल जाणून घेण्यासाठी तो मुंबईतील त्यांच्या जयमहल या निवासस्थानी गेला. एव्हाना महाराजांनी भीमराव विषयी बरीच माहिती मिळवली होती. त्याचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, वळणदार अक्षर, निर्णय कठोरता, तत्वनिष्ठता, परिश्रमाची तयारी, आकलन शक्ती, कामाप्रती निष्ठा आणि त्याचे चतुरस्य ज्ञान यामुळे महाराज प्रभावित झाले होते. भीमरावाने बडोद्यातील गैरसोय नि परिस्थितीविषयी महाराजांना तशी यापूर्वीच कल्पना दिली होती. तोच विषय त्याने जयमहाल येथील भेटीत पुन्हा महाराजांच्या कानावर घातला. मात्र त्याविषयी ते काहीच बोलले नाही. भीमराव, बडोद्यात नोकरी करण्याऐवजी आणखी उच्च शिक्षण घेण्यासाठी मी तुला अमेरिकेत पाठवण्याचा विचार करीत आहे. आवडेल का तुला? महाराजांनी भीमरावाला विचारलं. भीमरावचा क्षणभर महाराजांच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. मात्र दुसऱ्या क्षणी तो नम्रपणे उत्तरला, होय महाराज. ठीक आहे, तू संस्थानाच्या शिक्षण खात्याकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज कर. त्यानंतर मला कळव, महाराज म्हणाले. भेट संपली. भीमराव महाराजांना विनम्रपणे वंदन करून जयमहलच्या बाहेर पडला. तो अत्यानंदाने जणू हवेतच तरंगत होता. तशाच अवस्थेत तो घरी पोहोचला. खूप आनंद झाला की तो जवळच्या कोणाजवळ तरी व्यक्त करण्यास माणूस अधीर होतो. हा निसर्ग धर्मच आहे. भीमराव घरी पोचला तेव्हा रामी यशवंतची झोळी हलवीत होती आणि बाजीही निवडत होती. बयो शेजारच्या बायांमध्ये गप्पा मारीत बसली होती. दादावहिनी घरात दिसत नव्हते. रामू, कुठे गेलत ग दादावहिनी? घरात कोणीच दिसत नाही ते, भीमराव पत्नीला म्हणाले. मी आहे की घरात. रामूला यजमानांची चेष्टा करायची लहर आली होती. यजमानांना अचानक समोर पाहून रामूला सुखद धक्काही बसला. ती भाजी निवडायचे टाकून उठत म्हणाली, दोघं दवाखान्यात गेलेत, बाईला तपासायला. रामूनं हात धुवून भीमरावाला पाणी दिलं. काय झालं? महाराजांकडे जाणार असं ऐकण्यात आलं सकाळी. रामूनं जरा बिचकतच नवऱ्याला विचारलं. पतीनं बडोद्याला जाण्याचा बेत रद्द करावा आणि कुटुंबाबरोबरच राहून मिळेल ती नोकरी करावी असं रामूला वाटत होतं. महाराजांनी त्यांच्या संस्थानात नोकरी करण्यामधून मला सूट दिली, भीमराव म्हणाला. बरं झालं बाई, आता निदान पोट्याला वेळेवर घरचा भाकर तुकडा तरी मिळत जाईल, रामू अधीरपणे मध्येच म्हणाली. तिने सुटकेचा निश्वास सोडला. तिचा चेहरा आनंदित झाला. रामू, महाराज मला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवणार आहेत. यजमानांच्या प्रत्येक शब्दागणिक रामूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. काही क्षणापूर्वी झालेला आनंद मावळला. चेहऱ्यावरच्या आनंदाची जागा निरुत्साहानं आणि काळजीनं घेतली. रामू निश्चल होऊन झोळीतल्या यशवंताकडे पाहत होती. तो शांत झोपला होता. मग तुम्ही काय ठरवलंय? रामूने प्रश्न विचारायचा म्हणून विचारला. पतिराजांचा निर्णय काय असणार हे ती जाणून होती तशी. अगं, इतकी चांगलीच चालून आलेली संधी कोणी सोडील का? अर्थातच मी जाणार आहे अमेरिकेला. आणि रामू पाठच्या भिंतीला टेकून मटकन खाली बसली. तिचं मन म्हणत होतं, बडोद्याची नोकरी परवडली असती. ही तर आणखीन धास्तीची बाब झाली. रामू पदराच्या शेवाशी उगीचच चाळा करीत होती.
भिवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार हे बयोला कळताच तिनं कपाळाला हात मारून घेतला. एवढं शिक्षण का थोडं झालं चांगली नोकरी करायला आणि जगायला? या लेकराची शिकायची भूक अजून कशी पुरी होईना असंच तिला वाटलं. रामू काळजीत पडली. तिचं वय तरी काय होतं, असं तसं 16 वर्षाचं. सुभेदारांच्या निधनानंतर मिळणारे पेन्शन बंद झाली. आनंदरावाला GIP वर्कशॉपमध्ये टाइमकीपरच्या नोकरीचा तो तुटपुंजा पगार मिळत होता. त्यामध्ये घरातील 6 माणसांचा चरितार्थ चालवणं जिकरीचं होतं. पतिराजांच्या मोठ्या नोकरीचे, मोठ्या पगाराचे आणि सुखाच्या दिवसांचे स्वप्न सध्या तरी स्वप्नच राहणार होते. भीमरावाने बडोदा संस्थानाच्या शिक्षण खात्याला परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज पाठवला. संस्थानाच्या अधिकाऱ्याने भीमरावाकडून करारपत्र लिहून घेतलं. त्या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे दास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 4 जून 1913 रोजी संस्थानाने भीमरावाला परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरमहा 11 पौंड शिष्यवृत्ती मंजूर केली. संबंधित पत्र ही त्याला पाठवून दिले. शिष्यवृत्तीचा कालावधी 3 वर्षाचा म्हणजे 15 जून 1913 ते 14 जून 1916 होता. आनंदरावास मिळणाऱ्या अल्प पगारात घर कसं चालणार याची काळजी भीमरावालाही होती. त्याने बडोद्याच्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यास पुन्हा एक विनंती पत्र पाठवलं. 3 महिन्यांची शिष्यवृत्ती आगाऊ मिळावी म्हणून आर्जव केला. ती संस्थानाच्या शिक्षण खात्यानं मान्य करून त्याला 1963 रुपये पाठवून दिले. भीमरावाने अतिशय काटकसरीने त्याला लागणाऱ्या आवश्यक ते सामान खरेदी केले. शिष्यवृत्तीमधील काही रक्कम घरखर्चासाठी रामूच्या हाती दिली. अमेरिकेच्या प्रवासाचं तिकीट बुक केलं. आता रामूला उदास वाटू लागलं होतं. तिची अवस्था एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्यात हसू अशी झाली होती. पतीच्या बुद्धीची कदर करून महाराजांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली ही सुखद गोष्ट होती. पण आता 3 वर्ष त्यांचं दर्शन होणार नव्हतं, भेट होणार नव्हती. समुद्रापलीकडच्या देशात त्यांनी भेटण्यासाठी कोणी कुटुंबीय जाऊही शकणार नव्हतं. प्रवासाची सारी सिद्धता करून भीमरावाने 1913 सालच्या जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पेट्या भरल्या. निघण्याचा दिवस उजाडला. रामूला दिवसभर सारखं उचंबळून येत होतं. ती खिन्न मनानं आणि चेहऱ्यानं वावरत होती. लक्ष्मी तिची समजूत काढीत होती. भीमरावाचा संपूर्ण दिवस धांदलीतच गेला. 3ऱ्या प्रहरी BIT चाळीच्या गेटपुढे आनंदरावाने एक टांगा आणला. भीमरावानं बयोचं दर्शन घेतलं. तिनं त्याच्या मायेनं आल्या बलया घेतल्या. त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला. कानशिलावर बोट मोडली. तिचे डोळे आसवांनी दाटले होते. पदरानं डोळ्यातली अश्रू टिपली. भीमरावाने यशवंतला उचलून जवळ घेतलं. बयोनं भिवाला आईची माया दिली होती, देत होती. वहिनी, माझ्या रामूला सांभाळा, नादान आहे ती अजून, लक्ष्मीबाईला भीमराव म्हणाला. रामूचे डोळे अश्रूंनी ओसंडत होते. तिच्याकडे प्रेमळपणे पाहत भीमराव म्हणाला, माझी काळजी करू नकोस. मी तुला वेळ मिळेल तेव्हा पत्र पाठवून कुशाली कळवीत जाईन. आता तुझी जबाबदारी वाढली आहे. सर्वांच्या मागे खंबीरपणे उभे असणारे बाबा आता नाहीत. एका जीवाने राहा. भांडण झगडा करू नका. निघतो मी. पित्याची आठवण होताच भीमरावांना गलबलून आलं. रामूनं डोळ्यांना पदर लावला. भीमरावांच्याही डोळ्यात अश्रूंनी दाटी केली. त्याचा गोरा चेहरा आणखीन लालबुंद झाला. त्याने एक मोठा आवंडा गिळला. वहिनीनं आणलेलं पाणी 2 घोट प्यायला. भीमराव अमेरिकेला निघाला तेव्हा रामूला दुसऱ्या अपत्यासाठी दिवस गेले होते. पोटात अंकुर वाढत होता.
रामू पुढे होऊन हळूच तिच्या साहेबांच्या पाया पडली. शेजाऱ्यांचा निरोप घेत भीमराव चाळीच्या पायऱ्या उतरू लागला. टांग्यात बसला. त्याला बंदरावर बोटीत बसून देण्यासाठी आनंदरावही टांग्यात बसले. BIT चाळीसमोर टांगा हलला बंदराकडे जाण्यासाठी आणि आतापर्यंत दाबून ठेवलेल्या रामूच्या उरातला हुंदका बाहेर पडला. यशवंत कडेवर होता. डबडबत्या डोळ्यांनी ती दृष्टीआड होणाऱ्या पाठमोऱ्या टांग्याकडं नि यजमानांकडं पाहत होती. इथून पुढं खऱ्या अर्थानं भीमरावाच्या ज्ञानसाधनेची तपश्चर्या सुरू झाली आणि कसोटी सुरू झाली रामूची, संसारिक जबाबदारी पेलण्याची. दिवसामागून दिवस जात होते. दुसऱ्या बाळाचा अंकुर रामूच्या उदरात वाढत होता. जाऊ लक्ष्मीबाईची ओटीही हळूहळू वर येत होती. यशवंत 2 वर्षाचा होत आला होता. अजूनही तो उभा राहत नव्हता. रामूला त्याच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. ती लोक सांगतील ते उपचार करीत होती. त्याला हवं तसं बाळसंही नव्हतं. रामू कधी मोठ्या दिराला तर कधी जावेला बरोबर घेऊन परळच्याच एका डॉक्टरकडे यशवंतला दाखवीत असे. एकदा डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे तपासून बाळाला वाताचा अपकार असल्याचं निदान केलं. काही औषधं लिहून दिली. आता रामूला यशवंताची जास्तच काळजी वाटू लागली. 20 जुलै 1913 रोजी भीमराव SS ॲकोना बोटीनं अमेरिकेत पोहोचला. न्यूयॉर्क शहरात कोलंबिया विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याने रामूला पत्र पाठवून कुशाली कळवली. मानवाच्या संसाराला नदीचं वाहतं पाणी पुरत नाही, तर भीमरावने अमेरिकेत जातेवेळी रामूजवळ घर खर्चासाठी दिलेली रक्कम किती दिवस पुरणार? 5-6 महिन्यात जवळची पुंजी संपली. एकट्या आनंदरावांच्या पगारावर भागेनासं झालं. माणसाला लाज वाटावी ती चोरी करायची, खोटं बोलायची आणि अनितीनं वागण्याची. कष्ट मग ते कोणत्याही प्रकारचे असोत, करण्याची लाज ती काय धरावी? लक्ष्मी आणि रामूला काहीतरी हालचाल करणं गरजेचं वाटू लागलं. दोघीही अवघडलेल्या होत्या. त्यांच्या अडचणी कमी होत्या की काय म्हणून त्यात एक अडचणींची आणखीन भर पडली. रामूचे मामा सखाराम गोविंदपूरकर यांचं एके दिवशी छातीमध्ये दुखून अचानक निधन झालं. रामूची बहीण गौरी आणि भाऊ शंकर यांना मामांचा मोठा आधार होता. त्यांच्या निधनानंतर गौरी आणि शंकर नेहमीसाठी रामूकडे राहण्यासाठी आले. मुंबई शहरात अनेक ठिकाणी पक्के रस्ते तयार करण्याची कामं ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीखाली असलेल्या म्युनिसिपालिटीने सुरू केली. लक्ष्मी आणि रामू परळच्या आजूबाजूच्या परिसरात नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यावर खडी पसरवण्याच्या कामाला तसल्या अवघडलेपणात जाऊ लागल्या. त्या दोघी जेव्हा काम करीत तेव्हा गौरा यशवंताला सांभाळीत असे. रामूचा रंग गोरापान आणि प्रकृती एकेरी हाडाची. केस काळेभोर, त्यातच गरोदरपण. लक्ष्मी रामूपेक्षा सदृढ आणि अटकर बांध्याची. दिवसभराच्या कामामुळे संध्याकाळी रामू कोमेजून जाई. तिचे काळे केस धुळीने भुरकट होत, ओठ सुकून जात. संध्याकाळी कामाहून आल्यानंतर घरात असलेले रांधून पोटात घातलं की थकव्यामुळे पटकन झोप लागे. कधी पोटभर तर कधी अर्धपोटी राहून भीमरावाचे कुटुंब दिवस काढी. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच घमेली फावडी, तीच खडी, तोच रस्ता आणि तेच कष्ट. श्रीमंतांच्या घोड्यागाड्या बग्या आणि मोटारींसाठी पक्के रस्ते तयार होत होते. गरीब लोक रक्ताचे पाणी होईस्तोवर राबत होते नि राबत होती भीमाची रामूही. दिवस पुढे सरकत होते. लक्ष्मी नि रामीच्या ओटीतले जीव वाढत होते. अशातच कधीतरी भीमरावांचं पत्र येई. रामूसाठी जणू सुखाची आल्हादायक झुळकच असे ती. एखाद्या साक्षर मुलाकडून रामू 2-3दा पत्र वाचून घे. वाचताना पत्रातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकत असे.
पतिविरहाने हृदय भरून येई, मनात हुरहुर वाटे, डोळ्यात आसवांची गर्दी होई. रोज झोपताना रामू देवाला प्रार्थना करी. मनोमन म्हणत असे, साहेबांची राखण कर, तूच तिकडे त्यांच्या वाली. सायंकाळची प्रार्थना नित्यनेमाने चालू होती. लक्ष्मीला बाळंतपणासाठी घेण्यास गोमेंडीहून तिचे वडील आले घेऊन गेले. रामी वनवासी लेकरू, कुठं जाणार? तिचं हेच सासर आणि हेच माहेर होतं. 1913 सालच्या डिसेंबर महिन्यात 14 तारखेला लक्ष्मीबाईस मुलगा झाला. नाव ठेवलं मुकुंद. शंकर बहिणीची घर चालवण्यासाठी होणारी ओढाताण पाहत होता. त्याला आयतं बसून खाणं योग्य वाटेना. तो परळ बस स्टँडच्या बाहेर आणि चौकात काडेपेट्या विकू लागला. कधी एखाद्या कंपनीत टेम्पररी रोजगाराला जाई. 4-2 ढब्बू पैशांची झालेली कमाई रामूच्या हाती देई. तो बहिणीच्या संसाराला हातभार लावण्याची धडपड करू लागला. रामू दिवसभरात मजुरी करून संध्याकाळी घरी परतताना आजूबाजूच्या जंगलातल्या वाळलेल्या झाडांच्या काट्या गोळा करून त्यांचा गठ्ठा बांधून घरी आणी. तेवढीच चुलीची सोय आणि खर्चात बचत. सरपणाचं ओझं कधी रामू घेई तर कधी गौरा. एकीच्या डोक्यावर ओझं तर दुसरीकडे कडेवर अथवा पाठीशी यशवंत असे. गौराच्या डोक्यावर टिकाव फावडे आणि घमेली असत. रामू एकटीच नेटानं संसार रेटीत होती, राबत होती. बाळंतपणानंतर काही दिवसांनी लक्ष्मी माहेरहून पुन्हा सासरी आली. भीमराव त्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या पैशामधून प्रत्येक महिन्याला 50 रुपये रामूच्या घरखर्चासाठी पाठवीत असे. रामूचा मुलगा यशवंत म्हणून लक्ष्मी रामूला यशाची आय म्हणून संबोधित असे. लक्ष्मीचा मुलगा मुकुंद म्हणून एक दिवस रामूनं मुद्दामच तिला मुक्याची आय अशी हाक मारली. तशी लक्ष्मी रामूला म्हणाली, अगं ए बाय, माझे बाल काय मुका असं का? माका मुक्याची आय म्हणत असते. मग तेव्हापासून रामू लक्ष्मीला मक्याची आय म्हणून संबोधी लागली. रामूचे गरवारपणाचे दिवस संपले. एका रात्री ओटी पोटात दुखू लागलं. पाणी गरम होऊ लागलं. चाळीतल्या सुईणीला निरोप केला. रामू बाळंत झाली. मुलगा झाला. जावेच्या बाळंतपणाची सगळी उस्तवारी लक्ष्मीनं केली. मुलाचं नाव ठेवलं रमेश. भीमरावला लंडनला पत्र पाठवून ही गोड बातमी कळवली. पत्र वाचून तो सुखावला. उगवलेला दिवस मोठ्या नेटानं मागे ढकलला जात होता. यशवंत 2 वर्षाचा झाला तरी अजून चालत नव्हता. रामूच्या जीवाला घोर लागला होता. हे लेकरू असंच अधू राहिलं तर त्याच्या आयुष्याचं कसं होईल? परदेशात भीमराव ज्ञानार्जनासाठी पोट्याला जाळीत होता तर साहेबांची वाट पाहण्यात रामू म्हणाला. तिची बहीण गौरा उपवर झाली होती. तिचे हात पिवळे करणं गरजेचे होते. भीमराव अमेरिकेतून आल्याशिवाय हे कार्य तडीच जाणार नव्हते. त्याला अमेरिकेत जाऊन 2.5 वर्ष झाली होती. तशी रामू महिने आणि दिवस मोजू लागली. ती साहेबांची चातकासारखी वाट पाहू लागली. तिचे मन पतीच्या भेटीसाठी अधीर झाले होते. जीव खतावला होता. मन पटलावर यजमानांची मूर्ती तरळून जाईल. रमेश जन्माला आला तोच अगदी अशक्त. आईलाच पोटभर खायला नसल्यामुळे बाळाला हवे तेवढे दूध मिळत नसे. तो नेहमी किरकिर करी. रोगप्रतिकार शक्ती कमी पडे. रमेश साथीच्या रोगांमध्ये सापडे. सर्दी, खोकला, ताप, हगवण, कफणे, छाती भरे. श्वासाला त्रास होई. बाळाला रात्रभर झोप नसे नि बाळामुळे रामूही. झोप नाही झाली तरी सकाळी उठून मजुरीला जावंच लागे. पोटाचीच भ्रांत तेव्हा बाळाला मोठा दवाखाना कुठून कसा करायचा. असे तसे वर्षभराचे आयुष्य जगून एका रात्री रमेशनं नेहमीसाठी डोळे मिटले. रमेश गेला.
रामूच्या दुःखाने आणि रडण्याने बीआयटी चाळ द्रवली. पायावर उभा राहण्याआधीच रमेशनं या सृष्टीतून पाय काढला, नेहमीसाठी. 2 दिवसांनी दुःख शिळे झाले. आनंदरावनी लक्ष्मीनं रामूची समज घातली. भीमरावला पत्र गेलं. आपला रमेश गेला. काय नशीब. लेकराच्या जन्माच्या वेळी ही बाब जवळ नाही, नि मृत्यू समयी सुद्धा. भीमरावला रमेशचे तोंड सुद्धा पाहता आले नाही. त्याला पत्र मिळालं, वाचलं. खिन्न मनानं त्या शब्दांवर नजर खिळली. बाळ कसं होतं याची कल्पना तरी कशी करावी, ज्याला नजर भरून पाहिलंच नाही. मन पटलावर रामू आली. पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दुःख कसे सोसले असेल तिने. तिची समज घालण्यास मी पती म्हणून तिच्याजवळ हवा होतो. गेल्या काही दिवसांपासून आनंदरावांना मूळव्याधीच्या आजारानं त्रस्त केलं होतं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खंगत होती. शौचाच्या वेळी रक्तस्राव होऊ लागला. वेदनाही खूप होऊ लागल्या. औषधोपचाराचा फरक पडेना. नोकरीवरही जाता येईना. घर चालवण्यासाठी रामू आणि लक्ष्मीबाई त्यांच्या परीनं झाडपाखड करीत होत्या. तरीही काही वेळा घरात फाके पडत होते. बाळारामांची प्रकृती खूपच क्षीण झाली होती. ते घरात पडून असत. नोकरीला जाणे कधीचेच बंद झाले होते. एक दिवस लक्ष्मीबाईचे माहेर गामेंडीहून तिच्या आई वडिलांचा निरोप आला. जावई बुवांना उपचारासाठी इकडे घेऊन ये. लक्ष्मीला कसंही करून नवऱ्याच्या आजाराचा बरा करायचाच होता. तिनं पतीसह मुकुंदाला बरोबर घेतलं आणि बांधाबांध करून गोमंडीला निघाली. रामूने जड अंतकरणाने मक्याच्या आईला निरोप दिला. दोघींनी गळाभेट घेतली. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आनंदराव कुटुंबासह सासरवाडीला गेले. इकडे रामू आणि घरातील इतर कुटुंबीय अतिशय हालाकीचे दिवस काढत होते. रामू एकटीच मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यासाठी धडपडत होती. मुलगा यशवंत अजून पाय धरीत नव्हता. त्याची काळजी काळीच पोखरीत होती. रामूला कधी मजुरी मिळे तर कधी नाही. मजुरी मिळाली तरच सर्वांचा थोडाफार पोटाला भार मिळेल. नसता पाण्याच्या आधाराने किंवा तांदळाची पेज पिऊन रात्र काढावी लागत असे. जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. सासूरवाडीतल्या उपचारानेही आनंदरावांना आराम वाटेना. दिवसेंदिवस आजार वाढतच गेला. शेवटी मूळव्याधीच्या आजारातच त्यांचं निधन झालं. तिथंच त्यांना मातीआट लोटलं. डॉक्टर साहेबांचा मोठा आधार गेला. आता तर आभाळच फाटलं. खंबीर पाठीराखा कायमचा हरपला. त्यांना खूप दुःख झालं. मृत्यूनंतरचे यजमानांचे सर्व विधी माहेरीच उरकून लक्ष्मी मुलगा मुकुंदाला घेऊन सासरी मुंबईत आली. आता यशाची आई आणि डॉक्टर साहेबच आनंदाच्या कुटुंबाचे आधार होते. बीआयटी चाळीत घरी आल्यानंतर रामूला पाहताच यशाची आई गो म्हणून लक्ष्मीबाई रामूच्या गळ्यात पडून मुसू रडू लागली. त्यावेळी मुकुंद अवघा वर्षभराचाच होता. लक्ष्मीच्या उर्वरित आयुष्यातलं विधवेचं पर्व सुरू झालं. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.